आतापर्यंत इतकी मांजरं पाळली आहेत ना, भरपूर मांजरं पाळली. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला एखादं लहानसं पिल्लू कुठे दिसलं तर त्याच्याकडे प्लीज दुर्लक्ष करू नका. आणा घरी, पाळा त्याला. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल की असं ऐकण्यात येतं आपल्या की मांजर पाळणं आणि रेबीजने असं झालं, तर त्याच्यासाठी इंजेक्शन मांजरांना द्यायची असतात. ती वर्षातून एकदा अशी दिली की आपल्याला ती भीती अजिबात राहत नाही. आणि ती तशी इंजेक्शन मांजरांना जरूर द्यायची. आणि मग अशी मांजर कुत्रा पाळायला काही भीती नसते आणि तुम्ही पाळू शकता मांजर. मांजरांचे फायदे तोटे म्हणाल तर तोटे काहीच नाही आहेत तसं पाहिलं तर, पण फायदे चिकार आहेत. आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारतं. शिवाय आपल्या म्हणजे घरातल्या खूप अशा काही गोष्टी असतात की काही वेळेला इतका चिडचिडेपणा झालेला असतो आपला, पण ही मांजरांना ह्या मांजरांकडे पाहिलं की तो चिडचिडेपणा कधी निघून जातो ते आपल्याला कळत नाही. खरंच मांजरांना तुम्ही जे लोक पाळत नसतील त्यांनी नक्की मांजरं पाळा. कारण तो मांजरामुळे ना आपला एकाकीपणा हा ना निघून जातो. आपण घरामध्ये जास्त करून आपण महिला वर्ग ना या एकट्याच असतो. मुलं कामाला गेलेली असतात, मोठी झालेली असतात, कॉलेजला असतात. आपल्या वाट्याला मग त्या अशा वेळेला ना मुलं फार कमी येतात. ही असतात ना, हे आपल्याबरोबर सतत असतात. मांजर सतत अगदी मागे पुढे असतात. आपण त्यांना म्हणजे कुठेही आपण गेलो, काय किचनमध्ये काय करत असलो, काही करत असलो की हे लोक सतत आपल्या मागे पुढे करत असतात. आणि त्याचा इतका आपल्याला आनंद होतो ना, तो शब्दात सांगण्यासारखा नाही. तर मी म्हणते ज्यांना आवड आहे प्राण्यांची त्याने नक्कीच मांजर पाळा. मांजर कुत्रा पाळा. प्राण्यांची आवड आहे तर आपली जोपासारखी आवड. कारण का ह्यांच्यामध्ये खूप असा प्रेमाचा साठा आहे ना, तो आपल्याला कोणी इतका देऊ शकणार नाही. इतके लोक देतात, इतकं भरभरून आपल्यावर प्रेम करतात ना, ते सांगू पण मी शकत नाही. मी माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरात तिकडे मांजर होती, त्याच्यामुळे मला मांजरांची खूप अशी सवय झालेली आहे. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मला त्या मांजरांचा लळा लागलेला आहे आणि मी मांजरांशिवाय राहू शकत नाही. मी बाहेर जरी कुठे गेले आणि मला एखादा रस्त्यावर वगैरे मांजर असं दिसलं ना, आणि जर त्याने असा हात फिरून घेतला, मी उभी राहते थोडा वेळ त्याच्याबरोबर आणि तो वेळ तिकडे मी थोडा वेळ घालवते. मला आवडतं. नुसतीच घरातली मांजरं अशी नाही, तर बाहेरची सुद्धा मांजरं मला भरपूर अशी आवडतात. जर कुत्र्यांकडे प्लीज एखादं कुणी म्हणजे एखादं तुम्हाला जर मिळालं कुठे पिल्लू वगैरे, नक्की पाळा. काही त्याच्यामध्ये आपलं काही नुकसान नाही आहे. झालं तर आपल्याला खूप फायदाच आहे. आपल्याला मानसिक स्वास्थ्य आधी आपलं सुधारतं आणि भरपूर प्रमाणात म्हणजे ते शब्दात सांगण्यासारखं नाही आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही की हे आपल्याला काय देतात ते. त्याला म्हणजे कशाचीच तोड नाही आहे. इतकं भरभरून त्यांच्याकडनं प्रेम आपल्याला मिळतं. भयंकर म्हणजे खूप असं खूप प्रेमळ असतात. ते अतिशय प्रेमळ असतात. ते आपल्याशिवाय राहू शकत नाही, आपण त्यांच्याशिवाय राहू शकत. अशी परिस्थिती असते मांजरांची. म्हणजे तुम्ही कुठे तुम्हाला जर दिसलं, मी म्हणते म्हणजे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही कुठल्याही मांजराला इग्नोर करू नका. मिळालं तर एक छोटंसं पिल्लू आणा, त्याला पाळा, त्याला खाऊ पिऊ घाला. बघा ते तुमच्यावर किती भरभरून प्रेम करेल. तो प्रेम करेल की ते शब्द सांगण्यासारखं नाही. इतकं प्रेम करेल ते तुमच्यावर. बस मी आणखी काय सांगू शकते. कारण मी एक म्हणजे मी मांजरात राहिलेली आहे, मांजरांबरोबर लहानाची मोठी झालेली आहे. त्याच्यामुळे मला म्हणजे त्या गोष्टीचा मला भरपूर अनुभव आहे. म्हणजे मला असं वाटत मी त्यांची इतकी कामं करते. कामं म्हणजे काय, नुसतं त्यांना खाऊ घालायचं असतं,
बाकी त्यांचं तसं काही करावं लागत नाही. उलट तेच आपल्याला खूप सपोर्ट करत. मला वाटतं त्यांचाच खूप सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत आज बऱ्यापैकी छान आहे, त्यांच्याच आशीर्वादाने.